रसिक हो, विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको. प्रश्न तुमचे, उत्तर माननीय गजानन पेंढरकरांचे. हा लोकप्रिय कार्यक्रम तब्बल 12 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर प्रसारित झाला होता. रसिकांच्या आग्रहास्तव विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. सुखाच्या आनंदापेक्षा दुःखाची तीव्रता अधिक का असते आणि कोणती गोष्ट ही दुःखाची तीव्रता कमी करू शकते? ऐकूया या प्रश्नाला उत्तर माननीय गजानन पेंढरकरांकडून. सुख आणि दुःख ही जर म्हणाल तर तुम्ही खरोखर मानसिकतेवर अवलंबून असतं. या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट माणसाला कायम हवीशी वाटत असते आणि दुसरी गोष्ट माणसाच्या वाऱ्यालाही उभी राहू नये असं त्याचं वाटत असतं. असं सर्वसाधारण समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीची संकल्पना असते. मला सुख ढीगभर दिलं तरी ते मला अपुरं वाटतं. मला आणखीन पाहिजे वाटतं. आणि दुःख मिठासारखं जेवणाच्या ताटात मिठासारखं जरी आलं तरी ते मला तीव्र वाटतं. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे. कारण आपल्याला सुख पचवायची किती ताकद आहे आणि दुःख सहन करण्याची किती ताकद आहे हे आपल्या दोन्ही गोष्टी सहनशीलतेवर अवलंबून आहेत. ज्याला तुम्ही तीव्र दुःख म्हणता ते एखादा हसत झेलतो आणि दुसऱ्याला त्याच्यापेक्षा 1/100 जरी दुःख दिलं तरी ते त्याला तीव्र वाटतं. हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर का अवलंबून आहे की माणसाचे विचार किती प्रगल्भ आहेत, त्याला आध्यात्मिक ज्ञान किती आहे. नाहीतर मला सांगा, शंकराचार्यांची आई ज्या वेळेस त्याची आठवण काढत मृतावस्थेत गेली त्यावेळेस ते शंकराचार्य कुठेतरी डोंगरावर उपासना करत असताना त्यांना त्यांच्या दृष्टीने त्यांना दिसलं की माझी आई वारली. एका क्षणात ते तिकडून तिकडे आलेत आणि एका क्षणात आल्यानंतर त्यांची आई वारल्यानंतर प्रत्येकाला आपली आई वारल्यानंतर दुःख हे होतच असतं. पण शंकराचार्यांना ते दुःख त्यांनी चुटकीसरशी गिळून टाकलं आणि एका क्षणात त्यांना अग्नी दिला. आणि अग्नी दिल्यानंतर ज्यावेळेस ती पंचमहाभूतात विलीन झाले त्यावेळेस दुसऱ्या क्षणात ते परत हिमालयात निघून गेले. सगळ्यांच्याच माता मरतात, पण ते दुःख एखादा अतिशय तीव्र होतं तर दुसरा तो सहजासहजी ते गिळून टाकतो. हे म्हणून मी म्हटलं की हे जे आहे हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर त्याचं तीव्रता किंवा त्याचं समाधान, त्याचा आनंद अवलंबून असतो. एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. एका फॅमिलीमध्ये कर्त्या पुरुषाला हार्ट अटॅक आला. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटमधनं तो बाहेर आल्यानंतर त्याचा धोका अजून टळलेला नसतो. असा हा मासिव्ह हार्ट अटॅक आल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये असताना त्याला लॉटरीची तिकीटं काढायची सवय असते आणि त्याची एक तिकिटाची लॉटरी फुटते आणि त्याला 2 कोटी रुपये मिळतात. घराच्या सगळ्या नातेवाईकांना वाटतं की अरे ह्याला 2 कोटी, आत्ता ह्याला मासिव्ह हार्ट अटॅक आलेला आहे. तर अशा या व्यक्तीची लॉटरी फुटते म्हटल्यानंतर कोणीतरी येऊन त्यांना सांगतो तिकडे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांना की अशी लॉटरी फुटली आहे. ते त्याच्या हॉस्पिटलमधल्या नातेवाईकांना एक प्रकारची भीती वाटते की ही इतकी आनंदाची बातमी जर आपण जो पेशंट असतो त्याला सांगितली तर त्यांना एखादी परत दुसरा हार्ट अटॅक येईल. म्हणून ते त्याला सांगत नाही. ते डॉक्टरला सांगतात, डॉक्टर यांना 2 कोटी रुपयाची लॉटरी लागलेली आहे. तर डॉक्टर म्हणाले 2 दिवस थांबा, ते जराचा थोडेसे बरे झालेत तर मग मी सांगतो, तुम्ही काही काळजी करू नका. बरोबर त्यांना समजेल अशा बेतांनी सांगतो. 4-6 दिवसांनी ज्यावेळेस त्यांची प्रकृती व्यवस्थित झाली, आता डिस्चार्ज 2 दिवसांनी द्यायचा, त्यावेळेस डॉक्टर पहिल्यांदा त्याच्याशी बोलायला गेले. तर हा डॉक्टरला विचारायला गेला की डॉक्टर साहेब तुमचं बिल किती झालं, कारण याला ती पैसे देण्याची चिंता होती. तो म्हणाला हो बिलाचं सोडा, हो बिल तर एकदम ट्रायफल आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग डॉक्टरनी अशा गोष्टी सुरू केल्या आणि त्याला विचारलं की का हो भाऊसाहेब तुम्ही लॉटरीचं तिकीट काढता की नाही? तो म्हणाला हो मी काढतो. बरं समजा तुम्हाला आत्ता या क्षणाला तुम्हाला 1 लाख रुपयाची लॉटरी फुटली तर तुम्हाला काय वाटेल? आनंद होईल, मला मजा वाटेल. म्हणजे तो क्षणभर
त्याचा हार्ट अटॅकचं दुःख विसरला आणि तुम्हाला समजा 10 लाख मिळाले तर, अरे 10 लाख मिळाले तर मग मला तुमच्या फीचा काही चिंताच नाही, मी तुमची फी ताबडतोब देऊन टाकेन आणि तरी मी सुखी राहीन, माझ्याकडे वाचतीलच. मग डॉक्टर म्हणतात की अरे तुला 50 लाख रुपये मिळाले लॉटरीत तर तू काय करशील? गप्पा गोष्टीच त्या. 50 रुपये त्याला म्हणजे त्या हार्ट अटॅकमध्ये सुद्धा त्याला आनंद वाटायला लागला. मग त्याने विचारलं तुला 1 कोटी रुपये समजा लॉटरीत मिळाले तर तो म्हणाला अहो काय, मग मी चांगले मस्त डिपॉझिट ठेवीन, नोकरी बिकरी सोडून देईन, मी अमुक करेन तमुक करेन, मौज मजा करेन. त्या बघा त्या दुःखातही त्या पेशंटला हार्ट अटॅकच्या दुःखापेक्षाही त्याला आनंद वाटायला लागला क्षणात. मग तुला समजा 2 कोटी रुपये मिळाले तर काय करशील? तर म्हणाला डॉक्टर काय म्हणता काय, अहो 2 कोटी रुपये मिळालेत ना तर 1 कोटी मी तुम्हाला देऊन टाकेन. डॉक्टरने म्हटलं काय तू 1 कोटी रुपये मला देशील? हे ऐकून डॉक्टरलाच हार्ट अटॅक आला आणि जागेवरच मेला. पेशंट राहिला बाजूलाच. पण त्या दुःखाची तीव्रता त्याला एवढी असताना सुद्धा तुला 1 कोटी रुपये मिळाले तर तू काय करशील? मी असं डिपॉझिट करीन. त्यांनी ताबडतोब आयुष्याचं प्लॅनिंग केलं आणि त्या दुःखात सुद्धा त्याला आनंद वाटायला लागला. आणि त्या लॉटरीच्या तिकिटाचा डॉक्टरशी सुतराम संबंध नाही. त्याने तुला 2 कोटी मिळाले तर काय करशील म्हणताना ते समजावून सांगणं तर बाजूलाच राहिलं. तो पेशंट म्हणाला 2 कोटीपैकी 1 कोटी तुम्हाला देईन. तर या डॉक्टरलाच हार्ट अटॅक आला, मला देशील? कधी जन्मात अपेक्षा नव्हती केलेली एवढा आनंद झाला तर तोच हार्ट अटॅकने गचकला. आता हे तुम्ही जे सुख म्हणता दुःख म्हणता हे मी तुम्हाला सांगू का, हे इतकं मानसिक आहे. तेव्हा ही जी मानसिकता सुखाची किंवा दुःखाची आहे ही सुखाची मानसिकता. कारण काय, सुख आपल्याला पाहिजे असतं, दुःख आपल्याला नको असतं. त्यामुळे सुख कितीही मिळालं तरी ते आपल्याला क्षणभंगूर वाटतं आणि दुःख यत्किंचितही मिळालं तरी ते आपल्याला अतिशय तीव्र वाटतं. हे तीव्र बिव्र काहीही नसतं, तुमच्या मनाचा आनंद कसा आहे हे महत्वाचं आहे. म्हणून जे काही मला मिळालं त्याच्यात मी समाधानी आहे. म्हणून तर तुकाराम काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे काय, तुम्हाला सुखात ठेव नाही तर दुःखात ठेव, माझ्या चित्ती समाधान आहे. गरीब लोक सुद्धा सुखी असतात आणि श्रीमंत लोक सुद्धा दुःखी असतात. मग मला सांगा, गरीबाला एवढ्या हाल अपेष्टा सहन करताना सुद्धा तो सुख उपभोगू शकतो, मग या श्रीमंत माणसाला काय प्रॉब्लेम आहे, तो दुःखी का होतो? ही ज्याची त्याची मानसिकता आहे, ज्याची त्याची सहनशीलता आहे. जसं दुःख सहन करण्याची ताकद पाहिजे तसा आनंद सुद्धा पचवण्याची ताकद पाहिजे. उपाशी पोटी सुद्धा माणूस दुःखी राहतो आणि अजीर्ण झाला तरी सुद्धा तो दुःखी राहतो. भरपेट सुद्धा दुःखी, उपाशी चोटी सुद्धा दुःखी. तेव्हा हे अति झालं की हा प्रॉब्लेम होतो. निर्माता किशोर जोगळेकर, निवेदन दीपक रेगे, विनिता पिंपळखरे. प्रमुख सहभाग माननीय गजानन पेंढरकर. माननीय गजानन पेंढरकर यांचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. वज्रदंती वज्रदंती विको वज्रदंती, विको पाउडर विको पेस्ट, आयुर्वेदिक जड़ी बूटियों से बना संपूर्ण स्वदेशी. ब्रश करने के बाद वीको पाउडर से मसूड़ों पर धीरे धीरे मसाज करना न भूलिए. याद रखिए, मसूड़ों में जान तो दांतों की शान, यही है वीको की पहचान. विको वज्रदंती.